मानं वेगळ्या फेज मधले फ्लीट जी आहे ती डेव्हलप करायला घेऊ. बरं, आता या सगळ्याच्या बरोबर तू तुझ्याबद्दल सांग ना आणखी, की तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांग, तुझ्या नाशिकबद्दल सांग, बाळासाहेब भारदेंबद्दल सांग. माझे आजोबा माझे म्हणजे आजोबांच्या बाजूने मला खूप त्यांचा सहवास मिळाला, चांगला सहवास मिळाला. म्हणजे आजोबा सुदैवाने राजकारणामध्ये म्हणजे आजोबा जेव्हा राजकारणात पूर्ण बाहेर होते त्यावेळेला मी राजकारण्यांना माझं करिअर म्हणून करत होतो. मला खंत आहे की म्हणजे आजोबांना मी कधी विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसवू नाही शकलो, दोन्हीकडच्या म्हणजे आईच्या बाजूने वडिलांच्या बाजूने त्यांना मी कधी विमान हेलिकॉप्टरमध्ये बसवू नाही शकलो. त्यांची अख्खी हयात गांधीयन आणि अत्यंत साधं राहणं या प्रकारची होती. त्यांच्या म्हणजे असं आहे की नव्या पिढीला त्यांच्या भाषणांची जी गंमत होती, त्यांचं भाषेवरचं जे प्रभुत्व होतं आणि त्यांचं त्या गोष्टी एकमेकांना जोडून अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये खिळवून ठेवण्याची जी हातोटी होती, मला आज म्हणजे असा एकही राजकारणी दिसत नाही. मला असं वाटतं की तुझ्याकडे ते लिहिण्याचं जे आहे तर ते कदाचित. आजोबांचा इतका इंटरेस्टिंग किस्सा आहे ना. मी म्हणलं मी पंढरीच्या वारीची फिल्म बनवत होतो, तर त्यावेळेला ना एक थोड्याशा शिष्ट प्राध्यापिका एक आजोबांच्या समोर बसलेल्या होत्या. तर आजोबांनी त्यांना खूप कौतुकाने सांगितलं की आजोबा होते माझे त्यावेळेला, तर म्हणे हा माझा नातू आहे आणि हा अशी अशी वारीवर फिल्म बनवतोय आणि आळंदी ते पंढरपूर चालत जाणार आहे वगैरे वगैरे असं सांगितलं. तर त्या मॅडम आजोबांना म्हणाल्या की काय ते वारीचं खरं आहे म्हणे, त्याच्यात काय अर्थ आहे म्हणजे काय सगळे लोक आजूबाजूला घाण करून टाकतात म्हणे, त्या वारीला चालणं अवघड आहे, तुम्ही कौतुक करताय. तर आजोबा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याला म्हणाले, अहो म्हणे ताई मला इतकं कौतुक वाटतं, तुम्ही डॉक्टरेट आहात असं तुम्ही सांगितलं, म्हणे अख्खे 10 लाख लोक पंढरपूरच्या विठोबाकडे बघून चालत जात असताना तुम्ही आजूबाजूला बघत कशाला चालत होता असं त्यांनी सांगितलं. आणि मला त्याच्यातनं ना असे ज्या वेळेला कोणी म्हणतं ना की इकडे हे खराब आहे ते खराब आहे, त्यावेळेला मला आजोबांचं ते आठवत राहतं की आपण आपलं पंढरपूरकडे बघत चालायचं, हे आजूबाजूकडे बघत चाललं तर मग आपण खड्ड्यात पडणार असं. तर असं ते इतकं सांगायचंय. म्हणजे मला फार सल आहे की आपण कधी त्यांना विमानात किंवा हेलिकॉप्टरमधनं घेऊन नाही जाऊ शकतो. त्यांचा एक दुसरा किस्सा आजोबांचा आमच्या आहे. त्यांना पद्मभूषण मिळालं आणि त्याच्यासाठी म्हणून म्हणजे त्यांना ते प्रोटोकॉल वगैरे खूप देतात ना. तर आजोबांना दिल्लीमध्ये बोलवलं आणि दिल्लीमध्ये एक असं दिल्ली स्टाईल एक अधिकारी वगैरे आला, त्या अशोका हॉटेलमध्ये वगैरे आजोबांची व्यवस्था केलेली. तर तो अधिकारी आल्यावर आजोबांनी त्याला विचारलं की अरे म्हणे इथं किती खर्च येतो राहायचा. तर त्याला वाटलं काहीतरी गडबड आहे. तो म्हणले की भावा असं काय, हा जो सूट आहे म्हणे याचा काय 10,000 रुपये खर्च येतो. अरे म्हणे कशाला म्हणे, तिथं मी गांधी भवनमध्ये मी राहतो, मला 150 रुपयात रूम मिळते, मी जातो म्हणे तिथे. तर ते जायला निघाले खरोखरच. म्हणजे लोक विश्वास ठेवणार नाहीत की इतकी साधी माणसं असतात. ते जेन्युअनली त्यांना कोणाला दाखवायचं नव्हतं, आजूबाजूला कॅमेरे आहेत म्हणून ते असं कोणी नव्हतं याला साक्षी. ते म्हणाले कशाला सरकारचे एवढे पैसे वाया घालवायचे, त्याच्यापेक्षा म्हणे मी तिकडे राहतो, मला 150 रुपयात राहायला मिळतं, लागतं काय म्हणे धोतर मला धुवून घ्यायला लागतं फक्त. आता काय कॉन्फिडन्स असेल ना. तुमची जी कॅचलाईन आहे 99.99% इज नॉट इक्वल टू 100, काय आहे मागची कहाणी काय? आणि